मागील कारकिर्दीत सन्माननीय माजी नगराध्यक्ष समीरजी नलावडे व आम्ही त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून सन्माननीय पालकमंत्री यांनी कणकवली शहरासाठी विविध कामांना मंजुरी दिली आणि निधी उपलब्ध करून दिला। ही कामे आणि मंजूर असलेला निधी आपल्या मार्फत कणकवलीकरांसाठी माहितीसाठी सादर करावा की जेणेकरून ही कामं सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी आमच्या प्रयत्नातून मंजूर केलेली आहेत। आणि सध्या असं वातावरण आहे की सध्याचे सत्ताधारी किंवा त्यांचे नगरसेवक ही कामं जशी काय आपण ह्या महिन्यात लगेच आपण मंजूर करून आणली या बाबतीचा टेंबा मिरवत फिरत आहे, तसं मीडिया करत आहे। म्हणून ऑफिशियल कागदपत्रांसहित आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। तर तुम्हाला सांगतो, जी कामं आता टेंडर लागलेली आहेत किंवा लागू घेतलेली आहेत किंवा पुढे लागणार आहेत, ही सर्वच्या सर्व कामं ही आमच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी मंजूर करून दिलेली आहे। जिल्हा नियोजन आणि शासनाकडून ही मी तुम्हाला जिल्हाधिकारी यांची जी प्रशासकीय मान्यता आहे आणि यात मंजूर केलेली आहे ही आपल्यासमोर सांगतो की कणकवली नगरपंचायत आरक्षण क्रमांक 2728 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याच्या कोर्ट आणि वुडन कोर्ट आणि मॅट बसविण्याकरिता 30,56,000चा निधी मंजूर केला होता। दुसरा कणकवली नगरपंचायत 30,56,000चा कणकवली नगरपंचायत सभागृह व कणकवली नगरपंचायत परिसर सुशोभीकरणाकरिता 50,06,000चा निधी उपलब्ध करून दिला होता प्रशासकीय मान्यतेनुसार। तिसरं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीत बगीचा सुशोभीकरण करणे व पायाभूत सुविधा निर्माण करणे, म्हणजे ब्रिज खाली तो जो भाग आहे आप्पासाहेब पटवर्धन किंवा ह्या भागाचा, याचं ब्युटिफिकेशन करणं, जे विद्रुपीकरण आलेलं आहे याच्यासाठी 1,50,90,000चा निधी मंजूर आहे। चौथं काम आहे नगरपंचायत हद्दीतील जळकेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षण भिंत बांधणे व शेडचे बांधकाम करणे व त्या संबंधित इतर अनुषंगिक कामे पार पाडणे यासाठी 49,76,000चा निधी मंजूर आहे। पाचवं काम कणकवली नगरपंचायत हद्दीत मराठा मंडळ येथे, जे आपला मराठा इथे गणेश घाट बांधण्याकरिता 69,54,000चा निधी मंजूर आहे। कणकवली नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी सोलर हायमाश बसविणे यासाठी 19,99,000चा निधी मंजूर आहे। आता आठवं ना। कणकवली नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचरा रोड ते मसूरकर किनारी जो पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे, या रस्त्यासाठी 29,56,000 मंजूर आहे। कणकवली नगरपंचायत हद्दीतील टेमवाडी येथील नवीन रस्त्याला सोलर पथदीप बसविणे, जो टेमवाडीतून रस्ता केला नवीन रस्ता तो आतल्या वाडीतून, याच्यासाठी 9,98,000 मंजूर आहे। हे आता भाग आहे। कणकवली नगरपंचायत हद्दीत तांडेल कॉम्प्लेक्स शेजारील गटार बांधकाम करणे यासाठी 13,47,000 रुपये मंजूर आहे। 10 झाली ना, 9 झाली, 10 झाली। 11व्या कणकवली नगरपंचायत हद्दीतील तेलियाळी कस्टम ऑफिस तेलियाळीतील येथील गटाराला 13,47,000 रुपये मंजूर आहे। नाही सॉरी 13 लाख नाही, 9,85,000 रुपये मंजूर आहेत। त्याच्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीत तेलियाळी रस्ता
रुंदीकरण व मजबूतीकरण करणे 12 लाख आहेत. म्हणजे जो आपण नवीन जी जुनी हरण्याळीत कॉर्नरला घरं होती जी आपण भूसंपादन करून घेतल्याने जो वळण कंजेस्टेड होतं आणि अपघात घडायचे त्याच्यासाठी तो रस्ता रुंदीकरण आणि पाईपलाईन आणि ते बदलणे यासाठी आहे ते. ही अमाऊंट आहे 12 लाख एकर. हे 11व्या 12 लाख. कणकवली नगरपंचायत हद्दीतील नरडे रोड मोहनमाळा येथे वाळा शेजारी संरक्षण भिंत बांधणे म्हणजे तो जो मुढे डोंगरीच्या अलीकडे जो वाळा आणि पाणी रस्त्यावर येते त्यासाठी आहे ते. त्याची रक्कम आहे अरे दिसत 6,90,000. दुसरं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीतील परबवाडी गणपती साण्याचे उर्वरित बांधकाम व रस्ता करणे. हे रस्ता तिथपर्यंत जाणार. त्याचं काम आहे 18,94,000. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील परबवाडी रस्ता म्हणजे मूळ जो परबवाडी जातो या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आणि त्या रस्त्याला फुटपाथ व गटर बांधकाम करण्यासाठी 40,82,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठ स्मशानभूमीचे नूतनीकरण म्हणजे जी आपली बाजारपेठ आहे स्मशानभूमी ते शेड वगैरे आणि इतर धार्मिक कार्याला आणि शेड आणि दुसरी एक स्टॉक गोडाऊनसाठी हे जे उर्वरित काम आहेत त्यासाठी 15,46,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली बाजारपेठ मध्ये हरिश्चंद्र हॉटेल आहे त्याच्यामध्ये पारंपरिक नाला आहे म्हणजे गटर आहे. त्या गटराच्या बांधकामाकरिता 10,66,000 रुपये मंजूर आहे. कणकवली बिजली नगर हिरलेकर सर्व्हिसिंग सेंटर आहे तिथे ह्या नदीकडे जाणाऱ्या गटाराला तर तो पीस जोडलेला नाही. ह्या गटाराकरिता बरोबर 11,41,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील रिंग रोड जो आपण नवीन केले फेज 1 व फेज 2 येथे सोलर पद्धती व्यवस्था म्हणजे स्ट्रीट लाईट सोलरमध्ये याकरिता 34,79,000 रुपये मंजूर आहे. त्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील हरण्याळी हेमंत उपरकर यांच्या शेजारील गटार बांधकाम करण्याकरिता 10,09,000 रुपये मंजूर आहेत. त्यानंतर हे सर्व जिल्हा नियोजन महानगरोत्थानमधून पालकमंत्रीच्या याच्यातून मिळाले. तसंच जिल्हा नियोजन पर्यटन विकास मधून कणकवली नगरपंचायत हद्दीतील माऊली नगर जे आपलं माऊली देवस्थान आहे काय माऊली नगर नव्हे माऊली नदी जे देवस्थान आहे या तिथल्या नदीचं सौंदर्यीकरणासाठी सुशोभीकरणासाठी 53,06,000 रुपये मंजूर आहेत. तहसीलदार कार्यालय येथे सोलर हायमाइट बसविण्याकरिता 4,46,000 रुपये मंजूर आहेत. आणि सगळ्यांचा आणि दुसरी गोष्ट नागरी स्थानिक सुविधा जी शासनाचा हेड आहे नागरी सेवा व सुविधा पुरवण्याकरिता यामध्ये कणकवली नगरपंचायत हद्दीत जो भसूरकर किनई रस्ता आहे हा रस्ता टोटल मजबूतीकरणासहित 40 लाख रुपये मंजूर आहे. आपल्या माध्यमातून काही नवीन प्रतिनिधींनी सांगितलं होती खड्डे बुजवण्यासाठी फक्त 40 लाख आहे त्यासाठी नाही आहे. खड्डे बुजवायचं टेंडर आपल्याला सभागृहात त्याचं स्पष्टीकरण आम्ही मागू. हा रस्ता आहे पूर्णपणे बीबीएम बीएम वगैरे कार्पेट मजबूतीकरण यासाठी आहे. त्यानंतर सुतारवाडी इथे जे प्लॉटिंग आहे इथे
जो रस्ता आहे त्या रस्ते विकास मधून 41 लाख रुपये मंजूर आहेत. या व्यतिरिक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे 2 मध्ये म्हणजे इतर कामे स्पोर्ट्सची करण्यासाठी इमारतीसाठी 4 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. म्हणजे असे एकूण की पीटीसी आणि रस्ते विकास मधून 8,07,43,000 आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी 4 कोटी असे एकूण 12,07,43,000 एवढा निधी पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेबांनी या नगरपंचायतीसाठी 25-26 साठी उपलब्ध करून दिलेला आहे. याची पावसाळा आल्यानंतर पुढे गेल्यानंतर निवडणुकीनंतर नगरपंचायत असो किंवा जिल्हा परिषद आचारसंहिता असो म्हणून आता हे आचारसंहिता संपल्यावर एक एक टेंडर सुरू होत आहे. लॉट जसा होईल तसा आणि तशी कामं आपल्याला सुरू होताना दिसतील. एवढंच हे सगळे जी कामं आहेत ही सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी आमच्या मागणीनुसार मंजूर करून दिलेली होती. ही कणकवलीकरांना न्याय असावी आणि यानंतर या कामांचं श्रेय सत्ताधारी घेण्यापेक्षा यानंतर जे काय त्यांनी स्वतःच्या जीवावर स्वतःच्या राजकीय ताकदीवर जे काही 100 कोटी अनुदान 50-500 काय असेल ते किंवा 2 लाख अतिशय चांगलं स्वागत आहे. कारण कणकवलीत कामच झाली पाहिजे. आमचं जेवढं दायित्व होतं तेवढं आपण दिलंय. आता पुढे दायित्व त्यांचं आहे कणकवलीकरांसाठी. तर आम्हाला त्यांच्या पुढील कामांना आमच्या आतापासून मनापासून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. कामं प्रामुख्याने आम्ही आमच्या माध्यमातून किंवा आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून सुचवली होती. ती सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि खासदार राणे साहेब यांनी ती मंजूर केली आणि जवळजवळ 12 कोटी आणि 7 लाख वगैरे असा तो निधी आहे तो आपल्या नगरपालिकेला मिळाला. त्याच्यामुळे निधी देण्याचं काम मंत्री साहेबांनी केलेलं आहे. आता त्याच्यानंतर सत्ता बदल झाला त्याच्यामुळे आता भूमिपूजन वगैरे त्यांनी करायचे. माझ्या अभ्यासाप्रमाणे आम्हाला जे कळतं त्याप्रमाणे साधारण या कामांचं 1 वर्ष त्यांना 1 वर्ष तरी लागेल ही कामं संपवायला साधारण त्यांची अशी मला वाटतं. त्यांच्या ह्याच्यात 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष ही आम्ही मंत्री साहेबांनी निधी मंजूर केलेली कामं होती आणि नंतर मला वाटतं ते 100 कोटी आणणार आहेत. अतिशय खुल्या मानाने सांगतो त्यांचं स्वागत आहे. 100 कोटी आले तर कणकवली शहराचा कायापालट होईल आणि आलेच पाहिजे कारण ते सुद्धा सत्तेमध्येच आहेत राज्याच्या. त्याच्यामुळे त्यांनी निधी आणून कणकवलीचा विकास झाला पाहिजे हे महत्वाचं आहे.